रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। गोकुळ केडीसीसीचा एकाच वेळी बिगुल, 2 महिन्यात गोकुळची निवडणूक घेण्याचे न्यायालयाचे आदेश। दोन्ही सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्र लागण्याची शक्यता। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीला आता वेग येण्याची चिन्हे आहेत। येत्या 2 महिन्यात गोकुळची निवडणूक घ्या असे न्यायालयाने निर्देश दिल्याने गोकुळसह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचीही चर्चा पुन्हा रंगू लागली आहे। दोन्ही संस्थांच्या निवडणुका जवळपास एकाच वेळी लागण्याची शक्यता सहकार वर्तुळातून व्यक्त होत आहे। गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग न्यायालयीन आदेशामुळे मोकळा होत असतानाच केडीसीसी बँकेच्या निवडणुकीची ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील 2 बलाढ्य संस्थांच्या निवडणुका एकाच काळात झाल्यास राजकीय समीकरणांची मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते। मात्र दोन्ही निवडणुका एकाच वेळी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने निवडणूक लढायची की सामोपचाराने जागा वाटून घ्यायच्या यावर पडद्यामागे खलबते सुरू झाल्याची चर्चा आहे। गोकुळ आणि केडीसीसी माध्यमातून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेल्या नेत्यांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जातात। दरम्यान दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्यासाठीही हालचाली होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे। निवडणुकीचा खर्च, राजकीय संघर्ष आणि भविष्यातील सहकारातील समीकरणे लक्षात घेता प्रमुख नेत्यांमध्ये तडजोडीचे प्रयत्न झाले तर आश्चर्य वाटू नये, अशी चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात गोकुळ केडीसीसी निवडणुकीचे पडद्यामागचे राजकारण चांगलेच तापणार असून निवडणुका लागतात की नेत्यांच्या बैठकीतून बिनविरोधाचा फॉर्म्युला निघतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।